काय विषय तुम्हाला सांगतो. आम्ही 15 मिनिटं निवांत असं पडलेलो आणि रात्री काम चालू असताना आम्हाला झोप पूर्ण होत नसत्या. म्हणून मग आम्ही पडलेलं जरा बरं वाटलं. खरं इथं आता ऊन, आता सावली आल्या सोडा, आता ढगे काढवा आलं म्हणून सावली वाटायला तुम्हाला. पण इथं ऊन आहे आणि उन्हात इथं काम करावं लागते मशीनवरती म्हणा, ह्याच्यावरती म्हणा. आणि मी म्हटलं अक्षयला 15 मिनिटं झोपे इथं पड्या करतात म्हणलं काम ते करणारे. म्हणलं अक्षय म्हणले तिथं द्यायला लागते उचलून त्यासनी, तेव्हा ते मशीनमध्ये जाते. काय नव्हतं सगळे कष्ट शेतकऱ्यांचं असंच आहेत. तर आपण त्यांना जज करू शकत नाही कुठल्याही शेतकऱ्याला म्हणा केला. बघूया आता किती वेळ लागते आम्हाला हे काम करायला. इंजिनवर आहे मग कुठं पण नाही चालते येऊ ट्रॅक्टरला नाही ना. हो चालू करा अक्षय चला. मी हे मशीन पहिल्यांदाच बघायला नाचना मळत्याला, कारण मी कधी बघितलेलं नाही. फक्त गहू मळत्याला मशीन आहे, मी ज्यावेळी लहान होतं त्यावेळी मी बघितलेलं आणि त्याच्यानंतर काय नाही. म्हणजे नाचना मळत्याला मशीन आहे ते पहिल्यांदाच मी बघालो आहे. आता बघूया ते कसं चालू होते. इंजिनवर ते आहे म्हणलेत ते. अक्षय पाटील शेतकरी. गोंचं बघा की अक्षयचं गोंचं मला आवडले. खतरनाक झाले गोंचं तुमचं. नाचना या साफसफाई पण करायला लागते सारखी. तिथनं मेन नाचना पडतंय काय तिथनं, आणि पाकड्या बिकड्या काय लागते काय डायरेक्टच तयारच. हां 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 होय डायरेक्ट पोट बसते की हो की सगळं लावले काढते. नाचना वाचला आता आम्ही ते आज एक्सपिरियन्स असणार नाचना मळायचा एक्सपिरियन्स कुठला. इंजिन स्टार्ट. काय दे वाटतंय तेवढं एवढं सोपं नाही आहे काम. नाचना पडतोय कोंडा उडालाय बघा आता. हे असं भरायचं आणि हे असं द्यायचं. खतरनाक काम आहे. लय जोरात नाचना पडतोय खतरनाक. फास्ट काम आहे की. चाळणं आहे तिथं चाळण पडतंय. हे नाचना बघा पडायला आहे. तर हे झाले का रे, हे मेहनतीचं लय काम आहे. हे वाटते तेवढं सोपं नाही. खतरनाक मेहनतीचं काम आहे. बघितलं असा की वाटते तेवढं सोपं नाही काम. ही 7-8 गटले आणलेले फक्त 2 पोती भरलेत आता. फायनली नाचना तयार झालेला आहे. असा असतो नाचना बघा. येऊ तांबड्या कलरचा नाचना येऊ काय नाचना सरवतेस नाही. नाचना मोजायला चालाय सासरवाडीला. हां हां आजीला नाचना आवडते वाटतं तुमच्या. सोयाबीन नाचना आणि जोंधळा याच्यात मळू शकते आपण. हे आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आपण फक्त नाचण्यावरच हे घेत. खरे जोंधळे घालतातच की आपल्याकडे धाटत देन. कोण आणतात मळायला. शेंडून आणतात. शेंडून कट करायचं. हां हां ते मळीत घालायचं. हां 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 आपल्याकडे पण नाही जास्त. आपल्याला जोंधळ नाही तो पाऊस जास्त असल्यामुळे नाही जोंधळ जरा आपल्याकडे पावसाळा टिकते काय म्हणा भात म्हणा एवढाच विषय. भुईमूग भुईमूग ते आपल्याकडे जास्त. तुमच्या जनावरांनी स्वतःच्या जनावर स्वतः. मी तुम्हाला मगाशी म्हणलं की कोंडा असंच पडून राहतो इथे, कोण खात नाहीत वगैरे, जनावरं खात नाहीत. तर ते मला माहिती नव्हतं त्यामुळे मी बोललो तसं. हे काकासने विचारल्यानंतर ते म्हणले की जनावरं खातात. असं ते मी मगाशी तोडवला. मला जरासं कसं तर वाटलं ते, पण काय होत नाही म्हणले काका असं ते. कारण जनावरांना ते एकदम तसा नुसता कोंडा खात नाहीत, त्यांना काहीतरी ते भरड्यात वगैरे असं मिक्स करून घालायला लागते वाटतं. त्यामुळे ते खातात. तेच मी म्हणालो आहे दिवसभर उपाय जेवायला नाही सकाळपासून नाही करायला. आणि त्याचा रेट आणि मार्केटमध्ये गेला कमी.
मी आता इथे आलो आहे, ते काका म्हणाले सकाळपासून जेवलेलं नाही, नुसतं ह्या कामातच आहे. आणि ते खरंच आहे, कारण ते आता घेऊन आले ते दुसरं नाचणं घेऊन आलेलं काका. ते म्हणतात शेतकऱ्याला दर कमी मिळते आणि राबणूक बघा आणि त्याचा बेनिफिट कमी मिळते. आणि त्यांचं खरंच आहे की असंच आहे, शेतकऱ्याला काही मिळतच नाही. मी तिकडनं आलो आहे, खरं तिकडनं आल्यापासून आपण कामातच लागलं, त्यामुळे मला काही व्हिडिओ करता आला नाही. हे आता अल्बम नाही पार्टी येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते करायला लागणारच काय बी होते. काय करायचं काय नाही ते काढायचं, फक्त काय आपण हे केलं नाही, ते काढायचं आणि हाय फक्त पॅक करून द्यायचं. काढा किती ती खराब होतं तसं, पण ते काय असायला पाहिजे माहिती आहे काय, खरकं बिरकं पडणार चालतंय. कारण त्यांना काय म्हणायचं, चेक करायसाठी आपण काढलेला नाही, बाकी काय करणार. तर विषय काय आहे की आम्ही म्हणजे अल्बम घेऊन गेले सोडा, आणि आम्हाला करायचं होतं पत्रिकांचं शूट. म्हणजे 4 वाजता करूया, तर आता जरा 5च वाजले. अक्षय झोपलेलं ते तिथेच. मग आता मॉडेल शूट आहे ते मारायचं आणि नंतर व्हिडिओ शूट करणार. पोज येते का नाही कुठली? नाही थांब आता मी सांगतो तुला पोज. फायनली आता ते पत्रिकेचे शूट झाले आणि संध्याकाळ झाली की आम्हाला जायचं आहे हळदीच्या शूटला. आणि आता जरा थंडी वाजायला चालू झालं, कारण वातावरण संध्याकाळ होईल तसं थंडी वाढत जात्या. ऑर्डरला तर जायचं आम्हाला, त्यामुळे सगळं चालू आहे. आणि आम्ही आता थोडा वेळ बॅटरी वापरली ना, त्यामुळे ती परत चार्जिंगला लावली आम्ही. आता म्हणजे घराच्या साईडलाच ती ऑर्डर आहे, त्यांच्या गावातली ऑर्डर असल्यामुळं. मला झोप आलेली आहे, कारण जो माणूस काय करते 12-1 वाजेपर्यंत मला मुद्दाम साईडला बसवून ठेवते, म्हणजे काम पण होते आणि 2 माणसं असली की झोप येत नाही, असा विषय होते. उद्या सकाळी आम्हाला लग्नाचं शूट करायचं आहे. आम्ही आता जस्ट हळदीतनं आलो आहे आणि झोपून, म्हणजे आता उद्या सकाळी उठून जायचं आपल्याला. मग विचार करा रेस्ट किती पाहिजे, कारण दिवसभर तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या याला काही मिळत नाही वेळ. आणि मग आता हे माणूस जांभ्या द्यायला बघा, कंटाळा माणूस आता झोपाय नाही आता झोपणार आहे मी. आणि उद्या सकाळी बघायचं लवकर निघायचं आहे. तर बघूया आता निवांत झोपून टाकूया, सकाळी उठून बघूया. रात्रीचं आता बरोबर 1 वाजून गेला आहे आणि आम्ही अजून झोपलेलं नाही. तरीच आता 1 वाजून गेला आहे आणि अजून झोपलेलं नाही आम्ही, कारण इथं एडिटिंगला बसलं की वेळ संपलाय. कुत्र्यांचा आवाज समोर येत असतील, रात्रीची वरडायला लागल्यात आणि कोली पण तशीच सेमच ओरडतात. आणि एकटे दुखते येणं तर काय खरं नाही या रोडला, कारण डेंजरस रस्ता आहे हो. स्पीड नाही आहे त्याला, स्पीड कमी आहे. सकाळी आता गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांनी. आणि विषय काय झाला आहे की सकाळपासून 6:30 वाजल्यापासून गजर वाजला आहे, मला आकाश उठत होते. पण मी आता वाजलेत बरोबर किती 6:45 वाजले ना, काय 7:30 वाजले ते 8 वाजून 10 मिनिटं झाली. मी आत्ता आंघोळ करणार आहे आणि मला काल लवकर जायचं होतं आणि मी आता नदीला आंघोळ करायला निघालो इथल्या. चला जाऊया, वेळ झाला आधीच.